ए रोल का मराठीला अभिजात दर्जा. मराठीला अभिजात दर्जा. माय गॉड. काल अरविंद सावंतनी जे टिप्पणी केले माझ्याबद्दल, सांगितलं की मी आहे इम्पॉर्टेड माल. माल म्हणजे काय तुम्ही मला सांगा. एक स्वाभिमानी महिला, त्यांना तुम्ही माल म्हणतात आणि त्यानंतर त्यांचे जवळ जे उभं आहे अमीन पटेल, तो MLA हसत होतो. आज हेच अरविंद सावंत माफी मागतात, परंतु त्यांचेच संजय राऊत सांगतात की काय आमची चूक, आम्ही काय केलं, आम्ही काय सांगितलं. हे इम्पॉर्टेड माल आहे. तर सर्वप्रथम हे क्लॅरिफाय करा की उबाटा सेनाच्या ऑफिशियल स्टँड काय आहे. अरविंद सावंतनी माफी मागितलं, संजय राऊत सांगतात की माफी नाही. काल जेव्हा हे प्रकरण झालं आणि सकाळी मी बघितलं सोशल मीडियावरती की एक खासदार ज्यांच्यासाठी 2014मध्ये 2019च्या इलेक्शनमध्ये पण, तेव्हा मी लाडकी बहीण होते त्यांच्यासाठी, प्रचारसाठी आम्हाला घेऊन फिरतात. बघा हे पोस्ट 2014, मोबिलायझिंग सिटीजन ग्रुप्स विथ आदित्य ठाकरे टू सपोर्ट NDA कॅन्डिडेट अरविंद सावंत. तेव्हा मी लाडकी बहीण आणि आत्ता मी इम्पॉर्टेड माल. हे बघा, फ्री मेडिकल कॅम्प होते हे मुंबादेवीमध्ये, मी इम्पॉर्टेड कॅन्डिडेट. इम्पॉर्टेड कॅन्डिडेट. माझं परिवार पूर्ण दक्षिण मुंबई, आत्ता 3 पिढी आहे आमचं. माझं काम आहे पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये. मी इम्पॉर्टेड कॅन्डिडेट नाही. आणि आदरणीय संजय राऊतजी, तुम्ही पहिले फॅक्ट्स घ्या की कोण आहे इम्पॉर्टेड आणि कोण आहे नाही. जे राहतात कलानगरमध्ये, मला काय त्यांची कौतुक आणि टिप्पणी नाही करायचं आहे, पण जे राहतात बँड्रामध्ये आणि लढतात वरलीमध्ये, ते बाहेरचे आहे की आजचं आहे, इम्पॉर्टेड आहे की एक्सपोर्टेड आहे. मला फक्त हे सांगायचं, मी एक स्वाभिमानी प्रोफेशनल महिला आहे. एक तरफ आहे आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, ज्यांनी एक संधी दिलं एक सक्षम महिलांना की तुम्ही या, आमची लाडकी बहीण लढा मुंबादेवीमध्ये. हे तेच मुंबादेवी आहे जिथे माझं ननिहाल आहे, माझी आईचे परवरिश मदनपुरा आणि नागपाडामध्ये. आणि बघा, काल पहिल्यांदा माझं 20 वर्ष सार्वजनिक राजनैतिक पूर्ण हिस्ट्रीमध्ये एक FIR दर्ज करायला पाहिजे. आणि नेहमीच मी सांगणार की जे महिलांना तुम्ही प्रश्नचिन्ह उतारतात, सांगतात की ते इम्पॉर्टेड माल आहे, आत्ता MVAचे नेतागण कुठे आहे. जेव्हा एक महिलाचं प्रकरण असो, प्रियांका चतुर्वेदी असो किंवा सुप्रिया सुले, नेहमीच पक्ष न बघतात माझं प्रतिक्रिया नेहमीच महिलांसाठी आहे. आज चुप्पी. तुम्ही बघा, MVAचे नेतृत्व शरद पवारजी असो, नाना पटोलेजी असो, उद्धव ठाकरेजी असो, चुप्पी. मला विचारायचं आहे संजय राऊतांना की साहेब, तुम्ही 2-2 तासमध्ये प्रेस बाईट्स देतात, लोकांशी बोलतात, तुमची प्रतिक्रिया देते. इकडे तर तुम्ही मला हे सर्टिफिकेट दिलं की 20 वर्ष मी राजकारणामध्ये आहे आणि मी इम्पॉर्टेड माल आहे तेच क्षेत्रामध्ये जिथे मी राहते, जिथे मी काम केले. आणि आता मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं, तर तुम्ही तुमच्या ओपिनियन फॉर्म करा. हे मुंबादेवीच्या टेम्पल ट्रस्टचा प्रोग्राम, हे डोंगरी पोलीस स्टेशनचा प्रोग्राम 2018. थोडंच मी काढलं कारण इतकी आहे काय सांगू तुम्हाला. हे डॉर टू डॉर व्हिजिट्स पूर्ण मुंबादेवीमध्ये जानेवारी 2018. हे बघा,
अतुल शहाच्या पूर्ण प्रचारसाठी, अरविंद सावंतसाठी परत, हे तेव्हा मी लाडकी बहीण हां, आणि आता मी काय इम्पॉर्टेड माल. हे बघा प्रेमपुरी आश्रममध्ये रश्मी वहिनीसोबत आणि अरविंद सावंतसोबत. आता हे माफी मागतात, सांगतात की अरे बघा ना, हे काय, हे पण आहे मुंबादेवी दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतसोबत. हे सगळं मी सर्क्युलेट करणार. हे आहे मुंबादेवी टेम्पल ट्रस्टचं, हे आहे मुंबादेवी पोलीस स्टेशन डोंगरी, हे आहे मुंबादेवीचे दक्षिण मुंबई कार्यालय, हे आहे प्रचारसाठी. आता हे सगळं काम झाले पूर्ण मुंबईमध्ये आणि तुम्ही मलाच इम्पॉर्टेड माल सांगतात. आणि संजय राऊत साहेब, मला तर तुमच्या मनस्थितीवरती प्रश्नचिन्ह करायचं, कारण तुमचे जे प्रतिक्रिया आहे ना महिलांबाबतीत, त्यांचे पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड तुमच्याकडे आहे की नाही. मला हेच सांगायचं आहे की एक महिला ज्यांच्या बाबतीत तुम्ही हे सांगितलं, आम्ही रजिस्टर केलं कंप्लेंट. काल नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये BNS सेक्शन 79 सेक्शन 326 2 FIRचं पण कॉपी मला द्या. ते सगळं आहे. मॉडेस्टी ऑफ अ वुमन. प्रतिक्रिया करा कामबद्दल. प्रश्न तुम्हाला विचारायचं तर कामबद्दल. त्यांच्या पलीकडे जे आमदार होते आदरणीय अमीन पटेल, 3-10 MLA, तुम्ही रीडेव्हलपमेंट, क्लस्टर रीडेव्हलपमेंट, कमाटीपुराच्या डेव्हलपमेंट, BIT चालचं डेव्हलपमेंट, काय तुमचं सबमिट पण नाही झाले प्लॅन, आणि तुम्ही सांगतात आणि हसतात एक सक्षम महिलावरती. माँ मुंबादेवीचा आशीर्वाद आहे. मी नेहमीच काम करणार माझं मुंबईकरसाठी. आणि अरविंद सावंत किंवा संजय राऊत, तुम्हाला माफी मागायचं आहे तर मुंबईचे मुंबादेवीची महिलांसाठी, आणि जे महिला जे तुम्हाला नेहमीच बघतात त्यांचा विचार हेच असणार की हे पुरुषप्रधान मानसिकता कधी खतम होईल. मी आहे एक महिला, पण मी कोणाची माल नाही. आणि एक गोष्ट मी नक्कीच सांगणार की इंडी अलायन्स, प्रियंका गांधी असो किंवा सोनिया गांधी, ते सांगतात ना लड़की हूँ लड़ सकती हूँ. मैं सिर्फ ये बोलूँगी कि मैं माँ मुंबा देवी की बेटी हूँ, लड़ूंगी और जीतूंगी. सत्यमेव जयते. ओके. कल नागपाड़ा पुलिस स्टेशन में हमने ये FIR दर्ज की. भारतीय न्याय संहिता के निमित्त सेक्शन 79 सेक्शन 356(2) आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन. सवाल ये उठता है कि क्यों एक महिला जो सार्वजनिक राजनीति में रही है 20 साल, मेरे पास 2 पर्याय थे. एक कि मैं चुप बैठ के अरविंद सावंत के बयान को सुनूं, जहां वो बोलते हैं कि मैं इम्पोर्टेड माल हूं. उनके बगल में अमीन पटेल खड़े हैं जो वहाँ के आमदार हैं और वो हंस रहे हैं. मैं ये सवाल पूछना चाहती हूँ, क्या अमीन पटेल ये बयान देते हैं उनकी बहन या उनकी माँ के लिए, या उनके कौम के लिए, या उनके कोई वोट बैंक के लिए जहाँ से उनकी उम्मीदवार खड़ी थी? आपको चर्चा करना है तो मुद्दे पे. और आज मैं उबाटा सेना को पूछना चाहती हूँ संजय राउत के स्टेटमेंट पे, जहाँ वो बोलते हैं कि माफ़ी मांगनी ही नहीं, वो इम्पोर्टेड है. संजय राउत जी, 3 पीढ़ी से मेरे परिवार दक्षिण मुंबई में काम करते आ रहे हैं. मैंने सब सबूत दिखाया है डेट्स के साथ, जहां मैंने अरविंद सावंत के लिए कैंपेन किया 2014 से 2019 तक. तब मैं आपकी लाड़की बहन थी. आज मैं इम्पोर्टेड माल बन चुकी हूँ.
मैं पूछना चाहती हूँ संजय राउत जी को, जो आपको आपत्ति नहीं है माल जैसे शब्दों का, तो आपकी मनस्थिति स्पष्ट होती है, हमारी नहीं। एक महिला जो राजनीति में है 20 साल से, मैंने कभी कोई कंट्रोवर्सी, कोई लालछन, कोई टिप्पणी, कोई एफआईआर तक नहीं दर्ज किया है। लेकिन जब आप मुझे ऐसे डिसमिस करके ऐसे शब्दों का इस्तेमाल करेंगे तो आपको मुंह तो जवाब मिला है, इसलिए शायद आपने आज 30 घंटे बाद माफ़ी मांगी। लेकिन ये आश्चर्य की बात है कि अरविंद सावंत माफ़ी मांग रहे हैं और संजय राउत बोल रहे हैं कि उन्होंने कुछ गलत बोला ही नहीं। तो क्या है ऑफिशियल स्टैंड महाविनाश आघाड़ी का? क्या है ऑफिशियल स्टैंड नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे का? क्या है ऑफिशियल स्टैंड संजय राउत का खुद? मैं पूछना चाहती हूँ कि जब बयानबाजी होती है, जब इलेक्शन का माहौल है, तो काम के ऊपर बात कीजिए। बोलिए कि आप क्या काम कर चुके हैं, खासदार हो या आमदार, मुंबा देवी के लिए। क्या क्लस्टर रीडेवलपमेंट हुए हैं? क्या बीआईटी चाल का रीडेवलपमेंट हुआ है? क्या आपने कमाटीपुरा का प्लान भी प्रपोज किया है? ये सभी चीज़ों का जवाब है नहीं। और फिर आप टारगेट करते हैं एक महिला को, और फिर आप माफ़ी मांगते हैं 30 घंटे के बाद, जब एफआईआर दर्ज होती है, जब नागपाड़ा पुलिस स्टेशन में कॉग्निसेंस लेते हैं, तब आप माफ़ी मांगते हैं और संजय राउत कहते हैं कि अरे क्यों माफ़ी मांग रहे हैं, ये तो इम्पोर्टेड माल है। माल का मतलब है ऑब्जेक्टिफिकेशन, माल का मतलब है कि मैं किसी की प्रॉपर्टी हूँ जो मैं नहीं हूँ। मैं एक महिला हूँ लेकिन मैं माल नहीं हूँ। और एक तरफ कांग्रेस पार्टी बड़ी बड़ी बातें करते हैं ना कि लड़की हूँ, लड़ सकती हूँ। एकमात्र मुख्यमंत्री है एकनाथ शिंदे जी, जिन्होंने लाडकी बहन योजना में महिलाओं को एक चांस दिया। सक्षम महिला हो या कोई अंडर प्रिविलेज, सबको मिला है मौका। हमारे मुंबा देवी क्षेत्र में 40,000 लाभार्थी है लाडकी बहन योजना के, जिसमें से 15,000 मुसलमान हैं। उन्होंने मौका दिया, प्रधानमंत्री ने मौका दिया, और ये महाविनाश आघाड़ी वो क्या कर रहे हैं? सिर्फ टिप्पणी पे टिप्पणी। मैं बोलना चाहती हूँ कि जो भी नेतागण विपक्ष में हैं वो चुप क्यों है? जब कोई भी कंट्रोवर्सी होता है कोई भी महिला नेता का, और आप पूरा ट्रैक रिकॉर्ड देखिए 20 साल का, मैंने हमेशा उनका पक्ष लिया है। जब वो टारगेट होती है उनका पक्ष लिया है। प्रियंका चतुर्वेदी हो या सुप्रिया सूले, हमेशा उनका पक्ष लिया है, क्योंकि द कॉज ऑफ वीमेन इज़ मच मच बिगर। और आज वो सब चुप बोलते हैं लड़की हूँ, लड़ सकती हूँ। मैं तो कहूँगी कि माँ मुंबा देवी की बेटी हूँ, लड़ूंगी और जीतूंगी, क्योंकि मुंबा देवी का साथ है, महिलाओं का साथ है, और सभी जानते हैं कि कौन है महिला के सम्मान के लिए और कौन है खिलाफ। ये वही संजय राउत है जो 2-2 घंटे में मीडिया को बाइट देते हैं, लेकिन जहाँ तक महिला का सम्मान है उनका ट्रैक रिकॉर्ड आप जानते हैं। मैं जितना कहूँ उनके बारे में शायद वो रिसर्च आपके पास भी है, लेकिन आज के दिन मैं सिर्फ ये कहूँगी कि ऑफिशियल स्टैंड उबाटा सेना का क्या है। अरविंद सावंत माफ़ी मांगते हैं, संजय राउत माफ़ी नहीं मांगते हैं। क्या आप महिला का सम्मान करते हैं या नहीं करते हैं? क्या आपको माँ मुंबा देवी का खौफ है या नहीं है? और जहाँ तक अमीन पटेल का सवाल है, जब वो हंस रहे हैं, क्या वो हंसते जो मैं उनके कौम की थी या उनके बिरादरी की थी या उनके वोट बैंक की थी या उनके रिश्ते में थी? बताइए, सच बताइए। सत्यमेव जयते। मैडम आदित्य ठाकरे, एक मिनट, हिंदी में आप प्रियंका गांधी के लड़की हूँ, लड़ सकती हूँ बयान के बारे में बात कर रही थी, आप फिर से अगर वो चीज़ें इन इंग्लिश और हिंदी? हिंदी। प्रियंका गांधी जी कहती है कि लड़की हूँ, लड़ सकती हूँ। मैं पूछना चाहती हूँ विपक्ष के हर एक महिला नेत्री की चुप्पी और साइलेंस क्यों है? जब आप देखते हैं कि कोई भी पुरुष कोई भी पार्टी के हो, जब वो कोई बयान देते हैं तो आपको खड़ा रहना चाहिए, आपको बोलना चाहिए। आप सब चुप हैं। मैं आपको यही कहूँगी विपक्ष को और ये इंडी घमंडी अलायंस को, कि एक तरफ आप बोल वचन करते हैं, यहाँ माँ मुंबा देवी
माँ मुंबा देवी का आशीर्वाद है, मैं उनकी बेटी हूँ, मैं ज़रूर लड़ूंगी और ज़रूर जीतूंगी. मॅडम आदित्य ठाकरे जे ठाकरे गटाचे नेते आहेत वरळीतून आमदार आहेत त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरती त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे. त्यांनी त्यांचा स्टँड ठेवलाय. छान गोष्ट आहे, पण त्यांना विचारा की संजय राऊतला पण सांगायचं की तुम्ही पण खेद व्यक्त करा. जे पण पुरुष आहे आज राजकारणमध्ये ते त्यांची आई, त्यांची बहीण, त्यांची लाडकी बहीण चे रिस्पेक्ट नाही करणार, सम्मान नाही करणार तर काय उपयोग. आणि ते बँड्रामध्ये राहून वरळीमध्ये लढतात, स्वागत आहे, कुठे पण लढू. पण मी दक्षिण मुंबईमध्ये राहते आणि मुंबादेवीमध्ये लढते, तर त्यांना खूप अडचण आहे त्यांच्या पक्षांना. परंतु अरविंद सावंत यांनी आज दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी अनेक महायुतीची प्रकरणं काढलेली आहेत जी महिलांच्या अपमानासंदर्भात आहेत. त्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात झालेल्या घटनेच्या संदर्भात महायुतीकडनं कोणतीच प्रतिक्रिया उमटत नाही, मात्र माझ्या एका वक्तव्याचा बाऊ केला जातो असं म्हणतात. बघा, हे तेच अरविंद सावंत आहे जेव्हा 2014 आणि 2019च्या इलेक्शनमध्ये आम्हाला घेऊन फिरत तुम्ही आमची लाडकी बहीण, मी लाडकी बहीण अप टू 2019 आणि आता 2024मध्ये मी काय इम्पॉर्टंट माल, हे तुम्हाला शोभा देते का. आणि तुमच्या मनस्थिती इकडेच मला वाटते की प्रकट आहे. नाही, परंतु त्यांनी अनेक प्रकरणं ठेवली आहेत महायुतीची. प्रज्वल रेवण्णा असेल, त्यानंतर बघा, मी सगळंच वाईट आहे बाबा. जे एक पुरुष कोणता पण पक्ष असो महिलांचा सन्मान नाही करतात तर खंडन आणि निषेध. पण एक महिलांना तुम्ही इम्पॉर्टंट माल सांगणार आणि तुम्हाला वाटते की मी चूप राहणार आणि टेलिव्हिजन डिबेटमध्ये आणखीन एक तुमच्या बाईटसाठी वन मॉर केस. नाही, असं नाही होणार. आम्ही गेले नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज केलं आणि मला वाटते हर एक महिलांना असंच करायचं आहे. आणि हे संजय राऊतजी त्यांचं बयान जे आहे ते पण त्यांचा निषेध करायचं. पोलिसांच्या गाडीतून महायुतीच्या नेत्या जे उमेदवार आहेत त्यांना रसद पुरवली जात आहे असं शरद पवार म्हणतात, कसं पाहताय? मला काही टिप्पणी नाही द्यायचं, आमचे हेच टॉपिकवरती आहे. नवाब मलिकांनी म्हटलेलं आहे रिझल्ट कसंही असो परंतु किंग मेकर हे अजितदादा असणार आहे. बघा, वोटर्स 20 तारीखला निर्णय देणार, त्याबद्दल मला काय स्पेक्युलेशनमध्ये नाही जायचं आहे. या साहेब, I don't want to go into any speculation. I am here for my cause as a woman in public life. आणि जितकी तुम्ही मला टार्गेट केलं इतकीच माँ मुंबादेवी मला आशीर्वाद देणार. आणि माझे जे महिला आहे मुंबादेवीच्या ते नेहमीच आमच्यासोबत उभं आहे आणि आमचं हेच लक्ष आहे की संजय राऊत सारखा जेव्हा तुम्हाला महिलांबद्दल रिस्पेक्ट नाही, आदर नाही, सम्मान नाही, तर 20 तारीखला बघा महाराष्ट्राची महिला काय करणार. मॅडम, दोन दिवसापूर्वी तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली घरी जाऊन. हो, खरं तर हेच राज ठाकरे तुमचे नेते आता मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्यावरती सातत्याने. बघा, माझा पारिवारिक संबंध आहे, मी स्पेसिफाय पण केलं. लहानपासून आम्ही आणि तसंच नाही की त्यांनाच भेटलं, जितके माझे वडीलचे जे मित्र आहेत त्यांचा आशीर्वाद घेतलं. परंतु दादर माहीम लोकसभा मतदारसंघातून कुठेतरी संपूर्ण वाद जो आहे तो विकोपाला जातोय, शिवसेना आणि मनसेमधला, आणि त्यावरतूनच सगळी टीका केली जाते. आणि यावरच जोडलेला प्रश्न यशवंत केलेदार म्हणतात की शिंदे असो किंवा ठाकरे असो दोघेही मोठ्या मनाचे आहेत, छोट्या मनाचे, असं मनसे नेते यशवंत केलेदार म्हणतात. बघा, मी इकडे स्पर्धामध्ये नाही की कोणी काय सांगितलं, मला फक्त हे दाखवायचं होतं तुम्हाला की हे अरविंद सावंत आणि संजय राऊत, मी आत्ताच प्रेसांनी दाखवलं की किती प्रचार झालं त्यांच्यासाठी. तेव्हा मी लाडकी बहीण आणि आत्ता मी इम्पॉर्टेड आयटम. Arvind Savant apologized today, but there were a lot of ifs and buts in this apology. How do you take this? He was talking about the government's lapses, and then he was somewhere down the line apologetic for what. I think the UBT, the Ubata Sena needs to come very clean and clarify what its official stand is. On the one hand, they say
that Mr. Arvind Sawant after 30 hours is giving an apology, and you have Mr. Sanjay Raut on the other hand completely going hammer and tongs saying that he said nothing wrong. Firstly, let me clarify, I'm not imported mal. I have lived in South Mumbai all my life, as have 3 generations of our family worked in the area, and I've shown you all the evidence of it. My grandmother and my mother have been brought up in Madanpura and Nagpada, so there's no question of imported. As far as the question of mal goes, this objectification of women, these sexist jibes need to be condemned in totality. I want to question, where are all the women leaders of the India Alliance? Where are the leaders of the India Alliance when Priyanka Gandhi says, "Ladki hoon, lad sakti hoon"? Why are they all keeping quiet? I want to write to all of them and say, if you have people like Sanjay Raut and people like Arvind Sawant who have chosen to use this commentary and you haven't condemned, it shows that we are weak as a group, and women must support women. 20 years of my professional life in public service and in politics, I have always taken the cause of women, and if it is Priyanka Chaturvedi or Supriya Sule, I have always stood up for them on multiple occasions, and they know it. So I'd like to say that double standards don't work in public life. People know, and I have the Ashirwad of माँ मुंबा देवी. So मैं महिला तो ज़रूर हूँ, लेकिन माल किसी की नहीं. Just before Lok Sabha elections, Supriya Srimit has been a comment against Kangana Ranaut. That has backlashed, and of course there was a lot of criticism on her part. But do you think that India Alliance leaders have not learned any lessons from that particular incident? I think the India Alliance has to really come clean on its stand on women, because just by saying ladki hoon, lad sakti hoon doesn't make it true. I mean, you really have to say कि लड़ूंगी और जीतूंगी और माँ मुंबा देवी की बेटी हूँ. It has to be something which is very passionate and committed. I am not here to sit on a competition of which leaders have said worse commentary on which side, but track records clearly prove so, and in Sanjay Raut's case, he is a repeat offender when it comes to women's dignity.